तिरोडा इथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर फक्त प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचेच फोटो होते। यावेळी दिवंगत अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलेली आहे। रायगडमध्ये जशी तटकरेंना अजितदादांची अडचण झाली तशीच आता पटेलांच्या विदर्भात देखील झाल्याचं दिसतंय। फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलं की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत, पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत असं म्हणत टीका करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आज प्रफुल्ल पटेल यांच्यावरती टीका करण्यात आली। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रायगड पाठोपाठ आता गोंदियामध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी जो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, या मेळाव्यामध्ये अजित पवारांचा फोटो जो आहे तो त्या होर्डिंगवरून गायब दिसून आला आणि त्याच्यावरूनच ही टीका करण्यात येते। आधीच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावरती पक्ष ताब्यात घेण्यासाठी कुरघोड्या करत असल्याचा आरोप केला जातोय। त्यात या मेळाव्यामध्ये अजित पवार यांचा फोटो न वापरणं ही एकूण कशा पद्धतीने ते अजित पवारांच्या बाबतीमध्ये भावना ठेवून हे स्पष्ट होतं, अशी टीका जी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आली आहे। या मेळाव्यामध्ये अजित पवारांचा फोटो न टाकणं हे आपण स्वतः सार्वभौम किंवा पक्षाचे मालक असल्याचं सूचित करायचा प्रयत्न जो आहे तो तटकरे आणि पटेलांकडून केला जातोय, अशी टीका त्यांच्यावरती होते। रायगड पाठोपाठ गोंदियामध्ये सुद्धा या अशाच पद्धतीने अजित पवारांचा फोटो का टाकण्यात आला नाही, यावरून या दोघांची ही मानसिकता जी आहे ती पक्षाच्या बाबतीमध्ये काय ती समोर येते, स्पष्ट होते, अशी टीका होते। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।